नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी गणित हा विषय अभ्यासणार आहोत. तर गणित या विषयामध्ये आज आपण पान नंबर 136 वरील 2.3 वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ हा घटक अभ्यासणार आहोत. तर वर्ग व वर्गमूळ म्हणजे काय? वर्ग म्हणजे काय? एखाद्या संख्येला जर आपण त्या संख्येने गुणलं तर येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो. पहा, कोणतीही संख्या आपण घेतली, त्या संख्येला त्याच संख्येने गुणलं तर येणारं उत्तर हे जे असतं ते त्या संख्येचा वर्ग असतो. तर कोणतीही संख्या घ्या, मग 2 घेतलं, 2ला त्याच संख्येने पुन्हा गुणलं तर 2 गुणिले 2 उत्तर किती येतं आपलं? 4. म्हणजे 2 ह्या संख्येचा वर्ग झाला 4. त्याच संख्येने गुणलं तर उत्तर येतं 4 मध्ये 2चा वर्ग झाला 4. कोणतीही संख्या घ्या, 9, 9चा वर्ग त्याच संख्येने गुणायचं, 9 9 81, 9चा वर्ग झाला 81. आता आपल्याला उदाहरण जलदगतीने सोडवण्यासाठी 1 ते 30 पर्यंत वर्ग सर्वांना माहिती असणं गरजेचंच आहे. तर बघा, इथे दिलेला आहे 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 2, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा 100, 11चा 121, 12चा 144, 13चा 169, 14चा 196, 15चा 225, 16चा 256, 17चा 289, 18चा 324, 19चा 361, 20चा 400, 21चा 441, 22चा 484, 23चा 529, 24चा 576, 25चा 625, 26चा 676, 27चा 729, 28चा वर्ग आहे 784 आणि 30चा वर्ग आहे 900. एवढे वर्ग तुमचे संख्या पाठ असणं गरजेचंच आहे. समजले सर्वांना? आता मग वर्ग काढताना छोट्या तुम्हाला एवढे पाठ असल्यानंतर येऊन जातात, पण 30च्या नंतर जर आपल्याला वर्ग विचारला तर त्यामध्ये काही छोट्याशा ट्रिक्स आहेत, त्या आपण वापरून सुद्धा काय करू शकतो. आता वर्ग संख्यांचे काही गुणधर्म आहेत ते लक्षात ठेवायचं. जर संख्येच्या एकक स्थानी 2 3 7 8 हे अंक असले, बघा 2 3 क्रमाने येणारे आणि 7 8 क्रमाने येणार, 2 3 7 8 हे अंक असल्यास त्या संख्या पूर्ण वर्ग संख्या नसतात. आणि जर संख्येच्या एकक स्थानी, मग आता हे सोडून द्यायचे, बाकीचे कोणते राहिले? 0 1 4 5 6 व 9 हे अंक असतात, त्या संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकते. आले लक्षात? ओके. आता आपल्याला थोडशा काही 1 2 3 ट्रिक मी तुम्हाला सांगते, जेणेकरून तुम्हाला वर्ग संख्या काढायला सोपं जाईल. सुरुवातीला पाहूया, जर आपल्या कुठल्याही संख्या घेतली आणि त्याच्या शेवटी जर आपला, आता समजा आपण 65चा वर्ग काढा असं आपल्याला सांगितलं, आपल्याला काय सांगितलं? 65चा वर्ग काढा. तर मग 65 गुणिले 65 करण्यात आपला खूप वेळ जातो आणि मग वर्ग संख्या. तर ज्या एकक स्थानी 5 ही संख्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी काय असते? 5 ही संख्या असते, त्यांचा वर्ग काढणं खूप सोपं आहे. आता आपली जी पहिली संख्या आहे की नाही, त्याच्या पुढे येणारी संख्या घ्यायची. आता पहिली संख्या इथे मांडा, त्याच्या पुढे येणारी संख्या कोणती आहे? 7. आणि त्याच्या पुढे काय करायचंय आपल्याला? 5चा वर्ग लिहायचा आहे. आपल्या शेवटी काय आहे? 5चा वर्ग आहे की नाही. मग 6 7 42, 42 आणि 5चा वर्ग 25, सर्वांना माहिती आहे, झालं 65चा वर्ग. ओके, समजली ट्रिक सर्वांना? तर सुरुवात अजून एक आपण उदाहरण पाहूया. 75चा वर्ग आपल्याला काढायचा सांगितलंय. तर सुरुवातीला काय करायचंय? 7 लिहा, 7च्या पुढे येणारी संख्या घ्या आणि पुढे 5चा वर्ग लिहा. मग 7च्या पुढे येणारी संख्या 7, 7 8 56 आणि 5चा वर्ग 25. बघा किती झटपट झालं बरं. ही संख्या आपल्याला गुणाकाराच्या रूपात लिहिण्यात आपला बराच वेळ जातो. ओके, समजले सर्वांना? जर एकक स्थानी 5 ही संख्या असेल तर त्याचा वर्ग कसा काढायचा?
आता पुढे आणखीन एक तुम्हाला ट्रिक मी तुम्हाला सांगते. सगळ्या संख्येत एक असेल. आता 11चा वर्ग आपल्या सगळ्यांना माहिती आहे 11चा वर्ग काय आहे ते, हो की नाही? 11चा वर्ग 121 हा सर्वांना माहिती आहे. 11चा वर्ग सगळ्यांना माहिती आहे कसा काढायचा 121. पण तो आता इथे एक किती वेळा आलाय? 2. मग या एकच्या नंतर एक मिनिटं. आता आपल्याला काय सांगितलं मी? 11चा वर्ग लिहायचा. 11 एक एक किती वेळा आले? 2 वेळा आले. 1 2. मग उलट प्रमाणे लिहायचे परत. 2च्या नंतर उलट आलेला 1 झाला 11चा वर्ग 100. आता आपण 3 अंकी घेऊया. 111चा वर्ग. आता किती वेळा आले? 3 वेळा आले. 1 2 3. आता उलट लिहायचे. 3च्या मागे 2, 2च्या मागे 1. हा झाला 111चा वर्ग. आता हाच आपण 4 अंक घेऊया. 1 1 1 चा वर्ग. तर कसं लिहिणार? किती वेळा? 4 वेळा आले बघा. 1 2 3 4. आता उलट सुरुवात करायची. 4च्या अगोदर 3 2 1 हा झाला. ह्याच पद्धतीने एक एक किती वेळा येऊ तर आपल्याला काय होणार आहे? वर्ग काढणं खूप सोपं जाणार आहे. समजली ट्रिक सर्वांना? एकच्या सर्वात शेवटी सर्व संख्येत जर एक एक असेल तर त्याचा वर्ग कसा काढायचा? ओके. आता त्याच्यानंतर पुन्हा आपण पाहूया. जर समजा आपल्याला शेवटी 25 खूप मोठी वर्ग संख्या आलेली आहे. आता आपण घेऊया. समजा आपल्याला आलेले आहे 625 चा वर्ग काढा. मग 625 गुणिले 625 करणार बघा. ज्याच्या शेवटी 25 आहेत ना त्याची एक ट्रिक सांगते बघा. सुरुवातीला अंक कोणता आहे? 6. नंतरचा 6 आणि 5. मग गुणिले काय करायचे आपल्याला? 6.5. मग पुढे एक रेष मारूया आणि आता आपल्याला पुढे काय लिहायचं आहे? 25चा वर्ग. 25चा वर्ग पाठच पाहिजे तुम्हाला. मग त्या दोघांचा गुणाकार करा. 6 पंचे 39. ओके नाही? 39 आणि पुढे लिहायचं आहे आपल्याला 25चा वर्ग 600. 25चा वर्ग आहे आपला 625. आलं उत्तर. 625. हो की नाही? समजलं सर्वांना? शेवटी 25 आल्यानंतर काय करायचं? अजून एक उदाहरण घेऊया आपण. 725 घेऊया. शेवटी 25 आलेला तर सुरुवातीला 7 गुणिले 7 आणि 7.5 करायचे आणि नंतर काय घ्यायचंय? 25चा वर्ग घ्यायचा. 5 सारखं सेम आहे. 5च्या पुढचे पण इथे कसं आहे? शेवटचे अंक घेतलेले आहे. तर मग ह्या दोघांचा गुणाकार केल्यावर किती उत्तर येतं पहा बरं. 7 5 35. 7 आले 3. 7 7 49 आणि 3 52. 525 म्हणजे 52.5 आणि आपला 25चा वर्ग किती आहे? 625. हो की नाही? पण इथे लिहिताना फक्त नुसता 625 नाही लिहायचा तर 0625 लिहायचा. मग 0625 लिहिल्यानंतर काय होईल? मग हा आपला पॉइंट निघून जाईल आणि 0 देखील निघून जाईल. ओके. मग उत्तर येणार आहे आपलं 525 आणि 625. समजलंय? ओके. आता पुढे आपण पाहणार आहोत. शेवटी 25 तास मला सांगितलं. आता एक नॉर्मली कोणताही आला समजा आता इथे बघा 92 आलाय समजा 42चा घेऊया. 42चा वर्ग काढायचा. गुणाकारात वेळ घालवण्यापेक्षा आपण काहीतरी ट्रिक शोधूया. आता सुरुवातीला काय करायचं? आपण शेवटून सुरुवात करूया. शेवटच्या अंकाचा वर्ग म्हणजे पहिला काय घेणार आपण? 2चा शेवटच्या अंकाचा वर्ग किती आहे? 2. मग नंतर बघा आता आपण इथे रेष मारू. पुढे काय आहे? दोन्ही अंकाच्या गुणाकाराचे दुप्पट. हे दोन्ही अंकाचे काय करायचे? गुणाकार करायचे. 4 दुणे 8 आणि 8ची काय करायची आहे? दुप्पट म्हणजे दुप्पट. आणि सुरुवातीला काय आहे? पहिल्या अंकाचा वर्ग. पहिल्या अंकाचा वर्ग किती येणार? 16. आता करा 2चा वर्ग 4. 8चा वर्ग 8 दुणे 16. मग इथे 16 आलं पुढच्या याच्यात हातचा घ्यायचा आहे. आता आपल्या लक्षात घ्या 16. आता इथे काय करायचंय? हा सुरुवातीला 4 घेतला. 16चा 6 घेतला. मग पुढे आपण बेरीज मध्ये कशा हातचा पुढच्या घरात देतो? मग 16 मध्ये 1 मिळवायचा म्हणजे झाले 17. समजलंय? अजून एक उदाहरण आपण पाहूयात म्हणजे तुम्हाला कळून जाईल. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. 63चा घेऊया. 63चा वर्ग काढायचा सांगितलं. पहिला घ्या 3चा वर्ग 9. मांडलाय सर्वांनी 3चा वर्ग 9. मग ह्या दोन अंक गुणाकार करायचे. साहित्रिक 18 आणि 18ची दुप्पट केली किती राहिले? 36. हा पण ह्या इथे एकच अंक मांडायचा ना. हा पुढच्या हातच्या मध्ये मिळवायचा आहे. हे दोन एक अंक झाले. हा 3 पुढच्यासाठी आहे. 6चा वर्ग किती? 36 आणि 36 मध्ये आपल्याला काय मिळवायचे? हे 3 मिळवायचे. 36 मध्ये 3 मिळवल्यावर किती उत्तर येतं? 39 आणि पुढचे अंक जसेच्या तसे.
म्हणजे ट्रिक कशी लक्षात ठेवायची, शेवटच्या अंकाचा वर्ग मग ह्या दोन अंकाच्या गुणाकाराची दुप्पट आणि मग तो हातचा जो येईल तो शेवटच्या वर्गामध्ये आपल्याला हे करायचं आहे, मिळवायचा आहे. समजले सर्वांना? आता समजा खूप मोठा अंक जरी आला तरी आपल्याला पुन्हा हातचा मिळवण्याची टॅक्टिक आली पाहिजे. समजा 88चा वर्ग घ्यायचा आपल्याला, तर शेवटच्या अंकाचा काय येणार आहे, 88 64. आता इथे परत 88 64, मग 64ची दुप्पट करायची, मग किती येते बरं 64ची दुप्पट, साडे 12. मग इथे काय करायचंय, आता आपल्याला फक्त एकच अंक घ्यायचा आहे, 12 पुढच्या हातच्या मध्ये मिळवायचे, एकच सांगितलं. पुढे 8चा वर्ग किती, 64. आता हे करून टाकू आपण, किती 12 आले की नाही आपले, मग 8चा वर्ग 64 मध्ये आपल्याला 12 मिळायचं, मग किती उत्तर येतं सांगा बरं. पेज ब्रेक झाल्यामुळे पुसून जाते. हा झाला 76,884, हा झाला त्याचा वर्ग. कळाले सगळ्यांना? ओके, चला तर आता आपण काय करूया, जर दशांश चिन्हाचा विचारलं, तुम्हाला काय विचारलं, दशांश चिन्ह, मला एक मिनिट, दशांश चिन्हाचं आपण सांगू. चिन्हानंतर जर दोन स्थळे म्हणून वर्ग आहे, तर वर्गमूळ पद्धतीने वरील एका स्थळानंतर आपल्याला काय करायचंय, चिन्ह द्यायचं आहे. मग इथे काय देणार आहोत आपण, एका स्थळानंतर 2.5. आता इथे बघा 1.225 चिन्हानंतर 3 स्थळे आलेली आहेत, म्हणून ही काय झालेली आहे, पूर्ण वर्ग संख्या नाही. जर 2च आले किंवा 4च आले तर ती काय होते, पूर्ण वर्ग संख्या होते. मग अशा वेळेस काय करायचं, 4 स्थळे पूर्ण वर्ग आहेत, मग अशा वेळेस त्यांचं वर्गमूळ पद्धतीने वर्गमूळ काढायचा आणि 2 स्थळानंतर आपल्याला काय करायचंय, त्यांचं चिन्ह द्यायचं आहे. आता बघा पुढे आहे, आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. आता मग वर्गमूळ तुम्ही कसं काढणार, अवयव काढून वर्गमूळ सुद्धा काढता येते. तुम्हाला ते ट्रिक माहितच असेल. मग किती सांगा बरं, 18,225चं वर्गमूळ किती आहे, कोण सांगेल बरं, वर्गमूळ पद्धतीने अवयव काढून 18,225 किती येणार आहे, तर 135 हे त्याचं काय झालेलं आहे, वर्गमूळ झालेलं. आता पुढे काढायचं आहे आपल्याला 55चा वर्ग. मग 55चा वर्ग कसा, मला मी मगाशीच सांगितलं होतं, 55चा वर्ग कसे करायचा, 5च्या पुढे येणारा अंक, 5च्या पुढे येणारा अंक 35 आणि मग पुढे करायचं आपल्याला 5चा वर्ग, 6 × 5 = 30 आणि 5चा वर्ग किती आहे, 25. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, 3025. समजले कसं काढायचंय, सारखं सारखं करत राहायचं म्हणजे ती प्रॅक्टिस मध्ये येऊन जाईल. पुढे आहे आपल्याला एक अंक. आता तुम्हाला ही ट्रिक पण मी तुम्हाला सांगितली, एक किती वेळा आलेला आहे ते मोजायचं, किती वेळा आलेला आहे, 5 वेळा. चला 1 ते 5 अंक लिहून काढायचे, 1 2 3 4 आणि 5. आता उलट क्रमाने लिहायचे, 5च्या अगोदर किती येतात, 4 3 2 1. समजलंय, किती वेळा येतात त्यावर डिपेंड आहे. मग कोणता ऑप्शन येणार आहे आपला, पहिला ऑप्शन क्रमांक. पुढे आहे आपला प्रश्न क्रमांक 4, 48चा वर्ग. मग आता मी तुम्हाला सांगितलं होतं 48चा वर्ग कसा काढायचा, ट्रिक आठवतीये का? सुरुवातीला काय करायचंय, 8चा वर्ग काढायचा आहे, किती येणार आहे 8चा वर्ग, 64. मग त्याच्या अगोदर काय येणार आहे, दोन्ही अंकाच्या गुणाकाराची दुप्पट, म्हणजे किती येणार आहे, 8 चोक 32, 32ची दुप्पट किती येणार आहे, 64. आणि मग अगोदर काय येणार आहे, 4चा वर्ग 16. मग हातचा मेळा चालवायचा बघा, 16 64 आणि 64. मग सुरुवातीला एक अंक आपण घेतलेला आहे. आता आपण काय लिहिले इथे, 4 लिहिले. आता ह्यात 6 64 मध्ये आपण 6 मिळवले, किती उत्तर येणार आहे, 70. मग 0 लिहिला, पुढे इथे 7 जाणार, मग 16 आणि 7 किती येणार आहे, 23. बघा काय येते, 23. आलं आपलं उत्तर 2304, ऑप्शन नंबर 2. कसं काढले कळले का?
पुन्हा एकदा सांगू बघा, तुम्हाला जर मोठी संख्या आली 48चा वर्ग काढा असं सांगितलं, तर तुम्ही सुरुवातीला काय करायचंय, 8चा वर्ग 64 लिहिलाय, आडवी रेष मारला. त्यानंतर ह्या दोन अंकांचा गुणाकार करायचा, 8 चौक 32, 32 ची काय लिहायची आहे, दुप्पट, 32 दुने 64, आणि शेवटी काय आहे, पहिल्या अंकाचा वर्ग. मग 4चा वर्ग किती आहे, 16. आता बघा, हे झालं टप्प्याटप्प्याने मांडलं आपण, कळलंय का तुम्हाला, 8चा वर्ग या दोन्ही अंकाच्या गुणाकाराचे दुप्पट आणि मग 4चा वर्ग. आता आपल्याला सुरुवातीला फक्त एकक स्थानचा अंक घ्यायचा आहे, किती घेतलाय, 4. आता 64 मध्ये आपल्याला काय मिळवायचे, 6. 64 आणि 6 किती झाले, 70. मग हातचा किती आला, 7. मग ह्या 16 मध्ये आपल्याला काय करायचंय, हे 7 मिळवायचे आहेत. मग 16 आणि 7 किती होतात, 23. म्हणजे आपलं उत्तर आलं 2304. खूप सोपं आहे पहा. ओके, पुढे आहे 625चा वर्ग. तर मगाशी सुद्धा सांगितलं होतं मी, सरळ तुम्हाला शेवटी 25 आले तर वर्ग कसा करायचा आठवते का, बघा आपण लिहूया, 625चा वर्ग कसा काढायचा ते. शेवटी 25 आल्यावर कोणती ट्रिक वापरायची, सुरुवातीला काय करायचंय, 25चा वर्गच आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर आता इथे काय झालेलं आहे, 6 घ्या, 6 गुणुले ह्या दोघांचा गुणाकार, तर 6.5 करा हा गुणाकार, 6 पंचे 30, 30, 6 6 36 आणि 3 39, आणि 25चा वर्ग किती आहे आपला, 625. मग आपलं उत्तर काय येते पहा, 390 625, पर्याय क्रमांक 1. ओके, बघा पुढे आहे प्रश्न 6वा, 245 छेद वर्गमुळात x बरोबर 10, तर x बरोबर किती. मग आपल्याला काय करायचंय, तिरकस गुणाकार करायचा आहे, म्हणजे ते 10 आहेत म्हणजे 10 छेद 1. मग काय येणार आहे, 250 गुणिले 1 बरोबर 10 वर्गमुळात x. आता मग 250 गुणिले 250. आता बघा हे 10 काय आहेत, इथे गुणाकारात आहेत, मग इथे येऊन काय होणार आहे, भागाकार, वर्गमुळात x. मग किती येते उत्तर, 25. वर्गमुळात x बरोबर किती आलं उत्तर, 25, पर्याय क्रमांक 1. नंतर प्रश्न 7वा आहे पहा, वर्गमुळात 248 वर्गमुळात 252 अधिक वर्गमुळात 144 बरोबर किती. आता सगळीकडे वर्गमूळ आपल्याला दिलेला आहे, तर मग आपल्याला सर्वात अगोदर काय आहे, असे एकात एक वर्गमूळ दिले की आपण काय करायचं, सगळ्यात शेवटचं वर्गमूळ अगोदर सोडवायचं. तर बघा 248 अधिक वर्गमुळात 52 अधिक वर्गमुळात 144. मग अगोदर आपल्याला काय करायचंय, सर्वात अगोदरचं वर्गमूळ सोडायचं. मग 144चं वर्गमूळ किती आहे, 12. मग आता काय करायचंय, 248 पुन्हा जसंच्या तसं ठेवायचं आहे. त्या 52 मध्ये 12 मिळवा, किती होतात, 64. हे सुद्धा वर्गमुळात येणार. मग आता सर्वांना माहितीये वर्गमुळात 64 कशाचा वर्गमूळ आहे, 64 अधिक 8चा. आता पूर्ण ह्या दोघांची बेरीज करा, 8 आणि 8 16, वर्गमुळात 256. 256 हे कशाचा वर्गमूळ आहे, तर 16. मग पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढे प्रश्न 8वा आहे पहा, वर्गमुळात 32 अधिक वर्गमुळात 48 छेद वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 12. अशा पद्धतीने आलं तर ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाहीये. मग काय करायचं, त्यांचं असं अवयव पाडायचे की जे वर्गमूळ असतील. आता मग काय येईल बरं, 16चा वर्ग 16 गुणिले 2, 16 दुने 32 अधिक 48चं कसं वर्गमूळ पाडता येईल, 16 48. ओके, आता आपल्याला 8चं वर्गमूळ कसं काढणार, 4 ही वर्गमूळ आहे, 4 गुणिले 2 अधिक 4 गुणिले 3. चला आता वर्गमुळात आपण मांडून घ्या, 16 4 बाहेर आणूया, 4 वर्गमुळात 2 अधिक 4, कारण 16चं वर्गमूळ काय आहे, 4 आहे, ओके नाही. आता 4चं वर्गमूळ काय आहे, 2, बाहेर या, बाकी वर्गमुळात 2. बघा मग काय होणार आहे, बेक बे बेदुने 4, एक बे बेदुने 4, बाकी हे काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. 2 अधिक 2 काय काय येणार आहे, उत्तर 4. बघा कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे.
जेव्हा ज्या वेळेस आपलं वर्गमूळ निघत नाही तर त्यावेळेस काय करायचं, त्यांच्या अवयव अशा रीतीने काढायचे की ते वर्गमूळ संख्या असते. आता पुढे पहा, आपला प्रश्न 9 आहे. वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2. मग अशा पद्धतीने जर आलं वर्गमुळात 2, तर तिची पद्धत मी तुम्हाला थोडक्यात सांगते. वर्गमूळ जर निघत नसेल तर काय करायचं, वर्गमुळात 1/2 मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे. मग आता हे दोनदा येणार, हे दुसरं दोनदा. मग परत वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. परत हे किती वेळा येणार, 3 वेळा येणार. वर्गमुळात 1 मध्ये गुणिले वर्गमुळात 1/2. मग किती येणार बरं, आता मग गुणाकार करायचा आहे. 2 वर्गमुळात 1/2 गुणिले 2 वर्गमुळात 1/4 गुणिले 2 वर्गमुळात 1/8. मग आता काय, सगळ्यांचा पाया समान असल्यावर आपण काय करतो, बेरीज करतो, हो की नाही. अधिक वर्गमुळात 1/4 अधिक वर्गमुळात 1/8. मग आता यांचे छेद समान नाही आहेत, मग आपण छेद समान करून घ्यायचे आणि मग अशा पद्धतीने आपण बेरीज केल्यावर आपलं उत्तर येते 7/8. बघा इथे उत्तर आहे, पण असं सोडवण्यात एक शॉर्ट ट्रिक आपण सांगू. आता काय आहे, आता ह्यात जे आता वर्गमुळात किती वेळा आलेले, हे जे वर्गमुळात 2 आहेत ना त्यांचा गुणाकार 2 गुणिले 2 गुणिले 2 किती आले, 2 दुणे 4 4 दुणे 8. मग काय लिहायचं, वर्गमुळात 8 आले बरं का. आता इथे 2 लिहून घ्यायचे वर्गमुळात 8 आणि वर अंशामध्ये याच्यापेक्षा 1 ने कमी झालं 2 आलं की नाही. मागाची एवढी मोठी मोठी पद्धत करण्यापेक्षा जर समजा तुम्हाला असाल 5 वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 अशा पद्धतीने जर समजा आलं तर तुम्ही काय करता, 5चा एवढाच गुणाकार करा. 5 5 25 25 5 125 125 5 625. मग आपला गुणाकार किती आला, 625. मग इथे छेद किती, आपला पाया 5. मग याच्या अंशात किती येणार आहे, 625 पेक्षा एक संख्या लहान 624. अशी कितीही आली तरी सोपी मेथड आहे. समजले सर्वांना, ओके. नंतर पहा पुढे आहे आपल्याला 12 गुणिले 12 म्हणजे वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 12. मग आता सगळीकडे काय आहे, सगळीकडे 12 आहे, त्यांचं वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही. आणि त्याची सुद्धा एक सोपी ट्रिक आहे, ते सांग. जर माझे वर्गमुळात 12 दिलेत की नाही, त्या 12चे काय करायचे, अवयव काढायचे. तर पाडले 12चे अवयव सर्वांनी, काय येतात, 4 त्रिक 12, हो की नाही. अवयव पाडले 4 त्रिक 12. मग इथे आपल्याला अधिकचं चिन्ह आहे, मग जो मोठा अवयव आहे की नाही तो येणार त्याचं उत्तर म्हणून आलेले पर्याय. जर इथे वजाचं चिन्ह असतं तर 3 हे उत्तर. अजून एक आपण उदाहरण घेऊ शकतो त्यासाठी. बघा, वर्गमुळात 25 अधिक वर्गमुळात 25 अधिक वर्गमुळात 25 असं घ्या समजा. तर काय करायचं, 25चे काय करायचे, अवयव पाडायचे. काय येणार आहे, 25चे अवयव. फरक पण त्यांच्यामध्ये घ्यायला पाहिजे. 5 5 25 येणार इथे तर सेमचा. पण उदाहरण तुम्हाला असंही नाही येणार. नेक्स्ट आपण 42 घेऊया. 42 घेऊया समजा. 42 गुणिले वर्गमुळात 42 अधिक वर्गमुळात 42 अधिक वर्गमुळात 42 असा आला. अधिक नाही आलं तुम्हाला, समजा इथे वजाचा चिन्ह आला. मला अधिकचं मी तुम्हाला समजून सांगते. जर असं आलं तर 42चे काय करायचे, अवयव पाडायचे. मग काय झाले, 7 गुणिले 6 42. पण इथे काय झालेलं आहे, वजाचं चिन्ह आलेलं आहे म्हणून लहान अवयव. बेरजेचं चिन्ह आल्यावर काय असं मोठा अवयव व्हायचा आणि वजाबाकीचं चिन्ह आल्यावर लहान अवयव व्हायचा. ओके. नंतर आपण पाहणार आहोत 2401 चे वर्गमूळ शोधा. मग सांगा बरं काय येणार आहे 2401 चे वर्गमूळ. बघा, ज्याच्या शेवटी एक असतं त्याच्या दोनच ऑप्शन, एक ते 41 किंवा 51. 99 81 तर 90. मग सांगा बरं कोणतं वर्गमूळ येत आहे. 2401 चं वर्गमूळ अवयव पाडून सुद्धा तुम्ही काढू शकता. मग काय येणार आहे, 2401 चं वर्गमूळ किती येतं, 49. अवयव तुम्ही स्वतः पाडा. बघा पुढे आता आपल्याला पुन्हा 1296 चं वर्गमूळ काढायचं सांगितलेलं आहे. मग काढा बरं 1296 चं वर्गमूळ. 36. अगदी बरोबर. नंतर आता इथे अंशात आणि छेदा दिलेली. मग 484 कशाचा वर्गमूळ आहे सांगा बरं, 22. आणि 289 कशाचा आहे, 17. म्हणून काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3. ओके, समजले सर्वांना.
आता शेवटचं उदाहरण आहे बघा, 9 अधिक 2 वर्गमुळात 14. मग तुम्ही 14चे असे अवयव पाडू शकता, नाही तर ह्या दोघांची बेरीज करू शकता. चला आपण काय करूया, 9 अधिक वर्गमुळात ते जे 2 आहे त्याची 7 दुने 14 होती. अजून काय होतं, 2 अधिक 7 म्हणजे वर्गमुळात 14. काय येणार आहे, हे कॅन्सल, म्हणून 2 वर्गमुळात 7, पर्याय क्रमांक 2. ओके, समजलं सर्वांना? आता पहा, आपण पुढे पाहणार आहोत घनमूळ. घन आणि घनमूळ हे काय असते हे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. थोडस एक्सप्लेनेशन दिलं आणि 2-4 उदाहरणं सोडून सांगते. आता घन आणि घनमूळ, एखादी संख्या, आता वर्गमूळ म्हणजे कसं आहे, एखादी संख्या त्याच संख्या पुन्हा पुन्हा गुणली म्हणजे काय झालं, वर्गमूळ आलं. एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणलं म्हणजे काय आलं, त्याचा वर्ग आला. मग घनमुळाचं देखील तसंच आहे, एखादी संख्या 3 वेळा मांडून जर गुणाकार केला, काय 3 वेळा जर मांडली तर त्याचा गुणाकार केला तर तो घन मिळतो आणि त्या संख्येला, त्या घनाचं काय म्हटलं जातं, घनमूळ म्हटलं जातं. बघा आता आपण उदाहरण घेऊया. बघा इथे उदाहरण दिलेले आहे आपल्याला, 6 गुणिले 6 गुणिले 6. मग काय येणार आहे बरं, 6 गुणिले 6 गुणिले, मग 6 6 36 आणि 36 गुणिले 6 म्हणजे काय झाले, तर 216. म्हणजेच इथे काय झालं, 216 हा 6चा घन आहे. समजलं सर्वांना? ओके, आता सांगा बरं 10चा घन काय असेल, 10ला किती वेळा गुणायचे, अगदी बरोबर, घनमूळ म्हणल्यावर 3 वेळा, 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे किती आलं उत्तर, 1000. हो की नाही, म्हणजेच काय झाला, 10चा घन किती झाला, 1000. आणि 1000 हे कशाचं घनमूळ आहे, तर 10च. आता बघा हे पाठच आपल्याला कमीत कमी 10 संख्यापर्यंत आपले घनमूळ पाठ असलेच पाहिजे. ओके, तर बघा 1चा घन काय आहे सांगा बरं, 1 गुणिले 1 गुणिले 1 काय झाला, 1च आला. हो की नाही, त्यानंतर 2चा घन करा बरं, 2 गुणिले 2 गुणिले 2 किती वेळा करायचा आहे आपल्याला, 2 गुणिले 2 गुणिले 2. उत्तर किती येतं सांगा बरं, 2 दुने 4, 4 दुने 8 म्हणजे 2चा घन किती झाला, 8 झाला. हा, आणि 8चा घनमूळ किती आहे, 2 आहे. ओके, समजले सर्वांना? त्याच्यानंतर पुढे आहे 3चा. अशाच पद्धतीने 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे उत्तर किती येतं, 27. त्याच्यानंतर 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729, 10चा घन 1000. सध्या तरी तुमचे कमीत कमी 1 ते 10 हे घनमूळ पाठच असले पाहिजे. आता बघा ह्यावरच आधारित आपली घातांक ही संकल्पना आहे. सर्वांनी वर्ग वर्गमूळ आणि घन घनमूळ, तर सर्वांनी पान नंबर 143 काढायचा आहे. काढले सर्वांनी पान नंबर? आता जर आपल्याला उदाहरण घेतलेलं आहे, जर समजा आपल्याला एखाद्या संख्येचं घनमूळ सांगितलं तर मध्ये काय करायचं, एकक दशक शतक घ्यायची. गट क्रमांक 1 मध्ये काय करायचं, एकक दशक आणि शतक. गट क्रमांक 2 मध्ये राहिलेले संख्या घ्यायचे, 592. आता मग काय आहे, पहिल्या गटाखाली फक्त एकक स्थानचाच अंक लिहायचा, हा जो 4 आहे तो एकक स्थानचा अंक लिहायचा. आणि गट 2 मध्ये 592 पेक्षा लहान घन असणारी संख्या, मग कोणती आहे बरं, 512 आहे आणि तिचं घनमूळ किती आहे, 8 आहे.
म्हणून त्याच्या खाली किती लिहायचं 8. बघा 592 पेक्षा लहान घन असणारी संख्या 512 आणि 512 कशाचा घनमूळ आहे तर 8 आहे म्हणून आपण त्याच्या खाली काय लिहिलं 8 लिहिलं. मग दोन्ही गटात मिळून तयार झालेली संख्या 64 मिळाली म्हणून त्याचं घनमूळ आहे 64. आता अपवाद पण दिलेला आहे. गट क्रमांक 1 मध्ये 0 1 4 5 6 9 हे अंक एकक स्थानी असल्यास असल्यास तर ते जसेच्या तसे लिहावे. एकक स्थानी जर 2 असतील तर 8 व 8 असतील तर 2 लिहावे. बघा एकक स्थानी जर हे अंक असेल 0 0 1 4 5 6 9 हे अंक स्थानी असतात ते जसेच तसेच लिहायचे. पण हे नसेल समजा 2 असतील 3 असतील 7 असतील 8 असतील तर ते काय लिहायचं आणि एकक स्थानी जर 2 असेल तर काय लिहायचं 2 असतील तर 8 आणि 8 असतील तर 2. बघा 2 जर एकक स्थानी असतील तर 8 लिहायचे आणि 8 जर एकक स्थानी असतील तर किती लिहायचे 2 लिहायचे. एकक स्थानी 3 असतील तर किती लिहायचे 7 लिहायचे आणि एकक स्थानी 7 असतील तर किती लिहायचे त्यांच्या जोड्याच लक्षात ठेवा 2 8 3 7. ओके मग आता बघा इथे उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. आता याचे एकक स्थानी किती आहे 3 आहे. शेवटचे 3 अंक घेतले 3 आलेत म्हणून आपण इथे किती लिहिले 7 लिहिले. आता 658च्या अगोदरची येणारी घनसंख्या कोणती आहे 512च आहे म्हणून इथे काय लिहिले 8 म्हणून काय आलं घनमूळ 87. म्हणून कोणत्याही संख्येचे घनमूळ काढताना संख्येतील एकक स्थानाचा अंक म्हणजे बघा लक्षात आहे 1 8 7 4 5 6 3 2 9 0 आणि जर 1 2 3 4 5 6 7 8 9 0 हेच अंक येतात. म्हणजे 2 असतील तर 8च लिहायचे 8 असेल तर 2 7 असेल तर 3 3 असेल तर 7 हेच अंक येतात बाकीचे अंक तेच राहतात. म्हणजे ही फक्त तुम्हाला काय करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे 2 8 ची जोडी आणि 3 7 ची जोडी. आता बघा या संख्येतील एकक स्थानी 7 हा अंक आहे म्हणून घनमुळात किती येणार आहे 3 येईल. नंतर एकक दशक शतकचे अंक सोडून उरलेल्या अंकाने तयार होणाऱ्या संख्येतून कोणत्या संख्येचे घनमूळ जाते ते पाहायचं. आता मग उरलेले किती आहे 351. मग 351 पेक्षा लहान घनमूळ असणारी संख्या कोणती आहे तर 7 आहे. ओके समजलं सर्वांना. आता बघा आता ह्याच पद्धतीने आपल्याला स्वाध्याय सोडवायचा आहे. बघा पहिल्या 3 अंक आहे मी काय सांगितलं होतं शेवटी कोणते कोणते अंक पाहिजे लक्षात ठेवायचे 2ची जोडी 8 ला 8 असेल तर 2 3 असेल तर सॉरी 2 7 आणि 7 असेल तर 3. आता इथे 4 आलेला आहे मग बाकीचे अंक आपल्याला काय सांगितलेले आहे जसेच्या तसे ठेवायचे आहेत. कोणकोणते अंक सांगितलेले आहेत त्यांनी 0 1 4 5 6 9. बघा आता जसेच्या तसेच ठेवायचे आहे मग इथे आपण काय ठेवणार आहे 3 अंकाच्या खाली 4 ठेवणार. मग आता मला सांगा 830 च्या जवळ असणारा घनमूळ कुठला आहे मग कोणता आहे बरं आता 7 सर्वांच्या लक्षात आहे ना घनमूळ सांगा बरं. 8चा घन 500 जवळ आहे 9चा घन 729 आहे मग जवळचं कोणतं येणार आहे सांगा उत्तर चला पटकन. अगदी बरोबर 830 729 जवळ आहे की नाही मागचे म्हणून काय येणार आहे 90. पर्याय क्रमांक 3 हे घनमूळ अचूक येणार. समजले का सर्वांना कसं करायचं ते. बघा पुढे आपल्याला 175 576 त्यातलं घनमूळ शोधायचं. मग आता पहिले एकक दशक शतक स्थानचा अंक पहा शेवटी काय आहे 6 आहे मग ते 6 जसेच्या तसे आपण ठेवणार आहोत. मग 17च्या जवळपास असणारं घनमूळ कोणतं आहे 2चा घन 8 3चा घन 27 मग कोणता येणार आहे 2 येणार आहे 26 पर्याय क्रमांक 4. आता पुढे प्रश्न क्रमांक 3 आहे 195 112 घनमुळात आता शेवटचे 3 अंक तुम्हाला काय सांगितलं शेवटी 2 असल्यावर एकक स्थानी किती घ्यायचा 8 घ्यायचा जोडी लक्षात ठेवायचे फक्त. आणि 195 कशाच्या जवळ घनमूळ आहे सांगा बरं 5चा घनमूळ किती आहे 125 म्हणून उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 3 58. प्रश्न क्रमांक 3 पाहूया सगळीकडे ट्रिकच लावायचे आहे आपल्याला इथे.
आता बघा इथे 3 अंक शेवटी काय आलेला आहे 3. बघा तुम्हाला सांगितलं होतं 3 आणि 7ची जोडी 3 असेल तर एकक स्थानी किती लिहायचं आहे 7 लिहायचं. आता 103च्या जवळ असणार घनमूळ संख्या कोणती आहे सांगा बरं. कोणती येणार 4 येणार का 5 येणार. बघा 4चा घन 64 आहे आणि 5चा घन 125 आहे. मग 103च्या जवळ कोण येतं 64 येतात का 125. तर तर काय येणार आहे 5. पर्याय क्रमांक 4. ओके कळालंय सगळ्यांना कशा पद्धतीने सोडवायचं एकदम सोपी ट्रिक आहे ही. ओके चला पुढचं उदाहरण आपण घेऊया. आता बघा ह्या उदाहरणामध्ये एक 100 - 64 करा बरं किती होतात. 103 - 64 किती होतात. 13 4 गेल्यावर किती राहतात 9. मग इथे 9 6 गेल्यावर 39. आता तेच आपण 225 - 103 करूया. मागची संख्या आपल्याला घ्यायची आहे. दोनशे पंचवीस खूप लहान होते 5 म्हणून 57 नाही येता उत्तर काय येणार आहे आपलं 47. ओके समजलं सर्वांना. पुढे आता इथे आपल्याला पॉइंट मध्ये आहे. पॉइंट मध्ये कसं लक्षात ठेवायचं पुन्हा इथे तर तुम्हाला सांगितलं होतं कशाची जोडी आहे 2 आणि 8ची. 8 असेल तर एकक स्थानी किती येणार आहेत 2 येणार आहेत. मग 32च्या जवळ बरं घनमूळ संख्या कोणती आहे 32च्या जवळ असणारी 3. उत्तर काय येणार आहे आपलं 3.2. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 5वा आहे 432. बघा ज्याच्या एकक स्थानी 2 आले 2ची जोडी कशाला आहे 8. मग एकक स्थानी किती येणार 8. आता मग 314. 314 घनमूळ जवळ असणारी संख्या कोणती आहे पहा बरं सांगा. 314 घनमूळ असणारी संख्या कोणती आहे. बघा 6चा घनमूळ किती आहे 216. आणि 7चा घनमूळ किती आहे 343. मग किती येणार आहे आपलं ऑब्विसली 6 येणार आहे की नाही. बघा 68. मग काय येणार आहे आपलं उत्तर अगदी बरोबर 314 6.8. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येणार आहे. पुन्हा प्रश्न 6वा आहे 740 - 78. पुन्हा एकक दशक शतक शेवटी 8 आलेत 8ची जोडी कोण 2. 74च्या जवळचं घनमूळ कोणतं आहे 64. 4 म्हणजे उत्तर काय आलं 42. किती सोपं आहे पाहिलं का तुम्ही. पुढे प्रश्न क्रमांक 7 12167 चे संख्येचे घनमूळ कोणते. आता 167 शेवटी ती 7 आल्या म्हणून एकक स्थानी किती येणार 3. मग 12च्या जवळचं घनमूळ कोणतं आहे 8 म्हणजे 23. 23चं घनमूळ तेवढं आहे. 17576 या संख्येचे घनमूळ किती. हम्म आता बघा इथे जसेच्या तसे येणार आहे कारण फक्त 7 3 आणि 8 2ची जोडी संख्या ते 6 येणार. मग 17च्या जवळपास घनमूळ कोणता आहे 17च्या 8 2. 26 पर्याय क्रमांक 2. पुढे 224,389. पुन्हा काय होणार आहे जसेच्या तसे 9 एकक स्थानचा अंक खाली येणार आहे. 24च्या जवळचा घनमूळ कोणता आहे 8. 29 पर्याय क्रमांक 3. पुन्हा तर 3 अंकी संख्या घेतली. आता बघा मोठी संख्या आहे 8ची जोडी कशाला आहे 2 ला. एकक स्थानी 2 लिहिले. मग आता बघा 3732 ही संख्या आहे. मग 3732च्या जवळचं कोणतं वर्गमूळ आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. 10 पर्यंत तर आपल्याला माहिती आहे 10 पर्यंत आपले पाठ आहेत. मग अशा वेळेस आपण स्वतः शोधायचा प्रयत्न करायचा. आता आपण 12चा करून पाहूया. 12 गुणिले 12 गुणिले 12 किती येते 1728. पण आपल्याला किती पाहिजे 1
3732 म्हणजे फरक बराच आहे. आपण 15 घेऊन पाहूया. 15 गुणिले 15 गुणिले 15 किती येतं? 3375 नाही, आपल्याला 3000 हो 3732 लागते. मग ह्याच्याही पुढे येणार आहे, 15च्या पुढे येणार आहे. पाहूया मग आपण 16चा पाहूया बरं आपण किती येतो. 16 गुणिले 16 त्याचं 4096 म्हणजे 15च येणार बघा. म्हणजे काय येणार आहे आपलं 15च उत्तर येणार आहे. मग कोणतं घनमूळ येणार आहे? 3732 चे घनमूळ त्या ऑप्शन मध्ये नाही आहे. 62 देते. ओके, तर काय येणार आहे पर्याय क्रमांक. नंतर प्रश्न क्रमांक 11, 140 608 संख्येचे घनमूळ. शेवटी अंक 8 आहे. 8ची जोडी कशाला आहे? 2. 140च्या जवळचं घनमूळ कोणतं आहे? 5. 52. पर्याय क्रमांक 3. कारण 5चा घनमूळ काय आहे? 125. मग 140च्या जवळ कोण आहे? 125. पुन्हा 32,768 शेवटी 8 आहे. एका स्थानी 2 येणार. 32च्या जवळचं घनमूळ कोणतं आहे? 27. 3 म्हणजे उत्तर येते 32. पर्याय क्रमांक 4. 19,683 या संख्येचं घनमूळ किती येईल? आता 3 अंक, एकक दशक शतक 3 आहे. 3ची जोडी काय? एकच स्थानी 7 आहे. 19च्या जवळचं घनमूळ कोणतं आहे? 8. 2 म्हणजे 27चं घनमूळ तेवढं येणार आहे. पुन्हा 9,661 या संख्येचे घनमूळ किती? आता पुन्हा आपण 3 अंक घेऊया. 2 6 1 एकक स्थानी एकच येणार आहे. 9च्या जवळचं घनमूळ कोणतं आहे? 2 म्हणजे काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2. आणि शेवटी आहे 4096 या संख्येचं घनमूळ किती? शेवटी 6 आले, 6च येणार. 4 जवळचं घनमूळ कोण आहे? 1 आहे म्हणजे काय येणार? 16. काय येणार आहे? 16. बघा, एकक दशक शतक लिहिलंय आणि मग 4 जाते. 4 मग 2च घनमूळ काय येते? फक्त 8 आणि 1चं घन एकच येते. मग जवळचा कोण? एकच येणार. ओके, समजले सर्वांना कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं ते? घनमूळ कसं काढायचं कळालं का? पुन्हा एकदा आपण थोडीशी रिव्हिजन करूया. कोणतीही संख्या आपल्याला दिली आणि त्याचं घनमूळ काढायचं सांगितलं तर काय करायचंय आपल्याला? उदाहरण देते मी तुम्हाला. घनमूळ काढायचं आहे आपल्याला. इथे सोडूया. 59,000 5,92,027 मग ह्या संख्यांची मांडणी कशी करायची? पहिल्यांदा सुरुवातीला एकक दशक शतक हे अंक खाली रेषा. पुन्हा मग उरलेल्या संख्या, मग ते 3 असो 4 असो 5 असो ते कितीही असो, 1 असो 2 असो. तर सुरुवातीला काय लक्षात ठेवायचं? फक्त पहिल्या गटामध्ये एकक दशक शतकाच्या खाली आणि मग ते राहिलेले जे असतात, हा झाला गट क्रमांक 1 आणि हा झाला गट क्रमांक 2. मग याच्यामध्ये आणखी सुद्धा वाढवू शकतात. मग अशा वेळेस काय करायचं? यांच्या एकक स्थानी जो अंक आहे तो जसाचा तसा आपल्याला खाली घ्यायचा आहे. घेतला. एकक स्थानी किती? 4, जसाच तसा घेतला. आणि आता मग उर्वरित जो काही अंक आहे, मग आता उर्वरित किती आहे आपला? 592. मग 592च्या जवळचा वर्गमूळ कुठला आहे? तर बघा, 8चं घनमूळ. 8चं घनमूळ आहे जवळचा 512. मग तिथे 512चं घनमूळ काय आहे? 8. मग इथे लिहायचे आहेत आपल्याला 8. हॅलो, सोपं. पण हे कधी? जेव्हा एकक स्थानी कोणकोणते अंक असतील तेव्हा लक्षात ठेवायचे. 0 1 1 4 5 6 आणि 9 असेल तर एकक स्थानी जसाचा तसा खाली घ्यायचा. पण जर समजा 2 3 7 आणि 8 हे अंक असतील तर तेच अंक खाली घ्यायचे नाही. जोडी लक्षात ठेवायची. 2 असेल तर एकक स्थानी 8 लिहायचा. एकक स्थानी 8 असेल तर 2 लिहायचा. एकक स्थानी 3 असेल तर 7 लिहायचा आणि एकक स्थानी 7 असेल तर 3 लिहायचा. एवढंच लक्षात घ्यायचंय. आता बघा, इथे 1 आहे म्हणून दुसरं कसं घेणार? म्हणून इथे 3 आहे म्हणून 3ची जोडी काय आहे? 7 आहे म्हणून काय येणार? एकक स्थानी 7 येणार. हो की नाही? लक्षात ठेवायचं. आता इथे 8 आहे, मग 8ची जोडी कोण आहे? 2 आहे. मग एकक स्थानी किती येणार? 2. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. ओके, समजलं सर्वांना? तर पहा, आज आपण वर्गमूळ आणि घनमूळ हा घटक आपण शिकलेलो आहोत. तर सर्वांनी 1 ते 30 पर्यंतच्या वर्गसंख्या आणि 1 ते 10 पर्यंत कमीत कमी घनमूळ संख्या ह्या पाठ झाल्या. ते आपल्याला बुद्धिमत्तेला देखील उपयोगाला येतात.
त्यामुळे सर्वांनी हे पाठच करून ठेवायचं आहे आणि जे ट्रिक मी आज तुम्हाला सांगितलेले आहेत त्या ट्रिक सुद्धा तुम्ही खूप सारा त्याचा सराव करा. ओके, धन्यवाद. क्या काम है